चल रहे इतना लेट ऑफिस आने का टाइम है तेरा। हॅलो, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आता बघा मी इथं ऑर्डर तयार करते आणि ऑर्डर तयार करता करता ऍक्च्युअली मला व्हिडिओ बनवायचा म्हणजे ब्लॉग बनवायचा होता। मी स्वतः माझ्या आवाजामध्येच बनवत होते। तसं तर व्हॉइस ओव्हर मी माझ्या आवाजामध्येच करते, पण काय झालं की आजूबाजूला टीव्हीचा आवाज, पोरांचा खेळण्याचा आवाज, कुठेतरी काम चालू होतं त्या मशीनचा आवाज, इतके सगळे आवाज आणि त्यामध्ये माझा आवाज तुम्हाला येणं शक्यच नाही। म्हणून म्हटलं चला की व्हॉइस ओव्हरच करावा। तर इथं ऑर्डर बऱ्यापैकी आता माझी पूर्ण झालेली आहे। ऍक्च्युअली मी म्हणजे इव्हिनिंगला 4:30 ते 5च्या दरम्यान ऑर्डर तयार करायला बसले होते आणि मग नंतर ब्रेक घेतला मध्ये, कारण मला जायचं होतं स्कूलमध्ये माझ्या मुलाला आणायला। त्याची स्कूल सुटली, त्यानंतर परत येता करता मला त्याची स्कूल सुटते 6 वाजता आणि येता करता मला 6:30 वाजले। म्हटलं चला राहिलेली ऑर्डर कंप्लीट करून घ्यावी, त्यानंतर सोबतच पॅकिंग सुद्धा करून घ्यावी आणि व्लॉग सुद्धा शूट करावा। म्हणून आता इथं माझा मुलगा आलाय स्कूलमध्ये, तो व्लॉग शूट करतोय आणि मी व्हॉइस ओव्हर करून एडिट करतेय। तर सुरुवातीला तुम्ही जे मशीन पाहिलं ना व्हिडिओच्या सुरुवातीला, ती मशीन आहे फुल्ली ऑटोमॅटिक ड्रोन आणि पत्रवाडीची फक्त प्लेन डाय त्यामध्ये चालते आणि खूप स्पीडने त्यामध्ये प्रोडक्शन तयार होतं। ड्रोनच्या 2 डाय तुम्ही त्यामध्ये लावू शकता। मशीन खूप छान आहे आणि हेवी मॉडेलमध्ये बनवलेली आहे। चांगलं त्याचं स्ट्रक्चर वगैरे खूप छान आहे। बऱ्याच महिलांना व्यवसाय करायचा असतो पण व्यवसायाबद्दल माहिती नाहीये, तर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असल्यास मी ते मार्गदर्शन नक्की देईल। तर आता बघा मी माझ्या आवाजामध्ये ब्लॉग बनवत होते, पण तरी आजूबाजूचा आवाज आणि मशीनचा आवाज होता, त्यामुळे माझा आवाज क्लिअर येत नव्हता। म्हणून म्हटलं व्हॉइस ओव्हर करावा। तर तुम्हाला रॉ मटेरियल बाबत सुद्धा माहिती देण्यात येईल। कारण काय होतं की बऱ्याच जणांचे हे प्रश्न असतात की आम्ही मशीन घेतली तर आम्हाला रॉ मटेरियल कुठनं मिळेल, तर त्याची सुद्धा तुम्ही काळजी करू नका। रॉ मटेरियलची सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात येते। तुमच्या नियर बाय कुठे असलं तर तिथली इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात येते किंवा त्यांचे नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतात। अदरवाईज तुम्ही इकडनं जिथनं मी मशीन घेतलेली आहे आमच्या साईडला भरपूर ठिकाणी रॉ मटेरियल आहेत आणि ते खूप म्हणजे जागी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते सगळीकडे रॉ मटेरियल सप्लाय करतात, तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही मागवू शकता। आता काही लोक जे आहेत ना आजूबाजूचे, ती लोक पुण्यावरूनच रॉ मटेरियल मागवतात। तर मला सांगायचं हे आहे की मी पुण्यामध्ये राहते आणि मी मशीन सुद्धा पुण्यामधूनच घेतलेली आहे। बऱ्याच जणांना हे माहिती नाहीये की मशीन कुठून घेतली, तर ब्लॉग मध्ये मी आज परत सांगते तुम्हाला की मी मशीन पुण्यामधून घेतलेली आहे आणि मी राहायला सुद्धा पुण्यामध्ये आहे। तर तुम्हाला कोणाला मशीन बाबत किंवा व्यवसाय संबंधित काही इन्फॉर्मेशन हवी असली ना तर नक्की विचारा। तसे तर मला कॉल येतच असतात, ब्लॉग भरपूर जण बघतात आणि थँक्यू सो मच, तुम्ही लोक एवढा सपोर्ट करताय। आणि बऱ्याच महिलांनी, ताईंनी, दादांनी व्यवसाय चालू केलेला आहे। आणखी सुद्धा आहेत ज्यांना व्यवसाय चालू करायचा आहे, ते सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि कंटिन्युअसली त्यांच्यासोबत बोलणं होते। त्यांचं जसं जमेल किंवा त्यांचं बजेट म्हणजे एक बजेट सुद्धा असतं ना आपलं, तर पैशाची व्यवस्था वगैरे जशी जमेल तसं त्या हिशोबाने ते लोक व्यवसाय चालू करत आहेत। तर ही जी मशीन आहे ना ही खूप छोटी आहे, काही जण हीच घेऊन जातात कारण की कमी जागेमध्ये बसते आणि प्रोडक्शन पण सुद्धा खूप छान देते। म्हणून बरेचसे लोक ना आता मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही पाहिलत ना तर ह्या मशीनी जास्त आहेत, कारण की ह्या मशीनीवरती प्रत्येक मशीनीवरती एक लेडीज त्यांनी लावलेली आहे कामासाठी आणि प्रोडक्शन खूप छान पद्धतीने तयार होतं आणि क्वालिटी वगैरे सगळं छान येतं। जागा कमी लागते म्हणून मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये काय करतात की ही मशीन सुद्धा जास्त करून यूज करतात। आता काही लोकांना फुल्ली ऑटोमॅटिक मशीन हवी असते तर त्या सुद्धा आहेत, फक्त ड्रोनची हवी असली तर ड्रोनची सुद्धा आहे, तिन्ही एकत्र हव्या असेल तर त्या सुद्धा आहे। तर मशीन आपण कशा प्रकारे डिस्पॅच करतो ते तुम्ही पाहून घ्या। अशा प्रकारे आपण ट्रान्सपोर्टने डिस्पॅच करतो। हे पर्सनल ट्रान्सपोर्ट आहे जे इथल्या जवळपास आहे। बाकी लांब कुठे ट्रान्सपोर्ट म्हणजे मशीन डिस्पॅच करायचं असेल तर आपण ते ट्रान्सपोर्टने पाठवतो। तर अजून तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही नक्की मला विचारा, कमेंटमध्ये विचारा। कमेंटमध्ये मला उत्तर द्यायला जमत नाही। तर ही बघा ही आहे ते फुल्ली ऑटोमॅटिक ड्रोन आणि डिस्टिंग मशीन। ह्यामध्ये तुम्ही बघू शकता किती साऱ्या पत्रवळ्या पटापट तयार होत आहेत आणि बघून घ्या तुम्ही, तुमच्या समोर आहे लाईव्ह। ह्यामध्ये काही
एडिटिंग वगैरे केलेलं नाही आहे मी. तुम्ही स्पीड बघून घ्या मशीनचा किती आहे ते. तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी तुम्हाला काही माहिती हवी असेल ना तर कॉन्टॅक्ट नंबर तर शेअर केलेलाच आहे, त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. अदरवाइज किंवा मेसेज सुद्धा करू शकता मला. मुझे दो ही मत ना रिप्लाय ना, तो मुझे देते नहीं ना, छोटी बनाओ ना मेरे लिए. बाय बाय. नहीं पैसे चाहिए आपको, पैसे वाले